सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेली डेगवे येथील शासकीय वनात रात्रीच्या वेळी प्रवेश करून खैर झाडाची तोड करून वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना काल रात्री 12 वाजता डेगवे ग्रामस्थांच्या मदतीनं वन विभागानं रंगेहात ताब्यात घेतलं। याबाबत सविस्तर माहिती अशी की डेगवे तांबोळी रस्त्यावरील शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी प्रवेश करून खैर झाडाची कटरच्या सहाय्याने तोड करून त्याची वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याचा सुगावा डेगवे येथे राहणाऱ्या शंकर देसाई या तरुणाला लागताच त्यांनी तत्काळ स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभाग यांना माहिती दिली। सावंतवाडी वन परिक्षेत्राची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। उपस्थित ग्रामस्थ आणि वनाधिकारी यांनी सापळा रचून शासकीय वनात तोड करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतलं। महेश मोहन मालवणकर वय 29 राहणार तळवडे म्हाळीवाडी आणि दौलत अशोक गोडकर वय 20 राहणार तळवडे अशी त्यांची नाव आहेत। त्यांच्यासोबत आणलेल्या कटर मशीन, बॅटरी, तोड केलेल्या खैर झाडाचा माल तसंच सोबत आणलेली दुचाकी MH07 AN 3337 देखील ताब्यात घेण्यात आली। सदर संशयितांना अटक करण्यात आली। डेगवे ग्रामस्थांनी आपले गावचे शासकीय जंगल संरक्षित करून टिकवून ठेवण्यामध्ये वन विभागाला वेळोवेळी सहकार्य करून मोलाचा वाटा उचललेला आहे। दरवेळीप्रमाणे या कारवाईमध्ये देखील जंगल संरक्षणासाठी डेगवे ग्रामस्थांनी दाखवलेल्या सजगतेबद्दल तसंच गावातील जंगलात चोर तोड करणाऱ्या आरोपींना पकडून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलल्याबद्दल सावंतवाडीचे वन परिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांनी डेगवे ग्रामस्थ पदाधिकारी यांचे आभार मानले। तसंच वन विभागाला वेळेत बातमी देऊन सहकार्य करणाऱ्या शंकर देसाई या तरुणाचा वन विभागाकडून बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी डेगवे गावचे सरपंच राजन देसाई, माजी सरपंच मधुकर देसाई, पोलीस पाटील अरविंद देसाई, ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई, शंकर देसाई व इतर ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते। यासोबतच या कारवाईमध्ये पर्यावरण प्रेमी असलेले युनियन बँक शिरोडा शाखेचे बँक व्यवस्थापक अजिंक्य घोडके यांनी देखील वन विभागाला सहकार्य केलं। सदरची कारवाई उपवनसंरक्षक S नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद सावंत, पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक संतोष मोरे, दत्तात्रय शिंदे, आप्पासो राठोड, सागर भोजने, संग्राम पाटील आणि डेगवे ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांनी पार पडली।